Co-powered by Techno. चंद्रपूर येथील उद्धव ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांना आज पोलिसांकडून तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे। त्यांची बल्लारशाह मूल विधानसभा या क्षेत्रामध्ये निवडणूक लढवायची इच्छा आहे। त्यांची पूर्ण तयारी देखील करण्यात आली आहे आणि या प्रकारे जे मेळावे घेण्यात आले त्यामध्ये सहमती देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे। आणि अशाच वेळेस त्यांना तडीपारीची नोटीस आली आहे। नेमकी काय नोटीस आहे हे जाणून घेऊ। काय नोटीस दिली आपल्याला? मला काल संध्याकाळी पोलीस विभागातर्फे तडीपारीचे कारणे दाखवा नोटीस मला त्यांनी पाठवण्यात आली आहे। का आपलं त्यांनी म्हणणं मांडणं असं त्यांनी दाखवलं आहे आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी जवळपास 12 केसेस माझ्यावरती त्यांनी पेंडिंग दाखवले। त्या 12 केसेसमध्ये मला 10 वर्ष अगोदरच कोर्टाने जवळपास सगळ्या 8 केसमध्ये निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि जे 4 केसेस माझ्यावरती आहे ते फक्त राजकीय पार्श्वभूमीचे केसेस आहे, राजकीय आंदोलनाचे केसेस आहे। लोकांना पाण्यासाठी आंदोलन केलं त्याचे केसेस आहे, स्मार्ट मीटरसाठी आंदोलन केलं त्याचे केसेस आहे। अगर लोकांच्या जनसामान्य लोकांसाठी आंदोलन करणं आणि यासाठी तडीपारी निघत असेल तर हा कुठला न्याय? हेच लोकशाही आम्हाला वाचवायची आहे। या दडपशाही आम्हाला या तिथला जे स्वतःला विकास पुरुष म्हणून घेतात, स्वयंघोषित विकास पुरुष म्हणून घेतात, त्यांनी हजारो कोटीचे कामं केले म्हणून लोकांमध्ये जातात। त्यांनी आपल्या कामाच्या जोरामध्ये जाऊन लोकांना मतदान मागावं नाही का असं कोणाला दडपशाही करून आम्ही असे शिवसैनिक अशा कोणत्या तडीपारीच्या नोटीसला घाबरणार नाही। आम्ही शिवसेना मार्फत माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने हे निवडणूक 100% लढणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा। कोणाच्या दबावाखाली ही नोटीस तुम्हाला आलं असेल? हा आता आपल्या सर्वांना माहिती आहे का इथे कोणाला माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ शकते। आजपर्यंत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कधी भाजपच्या विरोधात निवडणूक लढला नव्हता, परंतु यावेळी 100% यावेळी त्याच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत। आणि ज्या प्रकारे लोकांचा माननीय पक्षप्रमुखांना प्रेम मिळत आहे, या प्रेमाला कुठेतरी त्याला भीती वाटत आहे, आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। आमचे मेळावे झाले, महिला मेळावे झाले, या सगळ्या याच्यामध्ये ज्या प्रकारे जनतेचा प्रतिसाद आहे, गावोगावी आम्ही जाऊन आलो तिथं आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। ओबीसी चेहरा म्हणून आम्हाला सगळे आमच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे 100% यावेळी विजय आमचा होणार। त्याच्यामुळे ज्याला होणारा त्रास आहे, जो स्वतःला स्वयंघोषित विकास पुरुष म्हणतो, त्यालाच हा 100% त्याच्याच प्रेशरमुळे हे सगळं काही झालेलं आहे असा माझा सतत आरोप आहे। विकास पुरुष म्हणजे हा नेमकं कोण आहे? नाव आपल्याला स्वतः सगळ्यांना माहिती आहे। महाराष्ट्रात कोणीही कोणाला विकास पुरुष म्हणून घेतात स्वघोषित, हे काही आम्हाला सांगायची गरज नाही। आपण पत्रकार बांधव, आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे का माझा इशारा कोणाकडे आहे। या नोटीस जी दिली आहे त्यासाठी उत्तर कशा प्रकारे देणार आहे तुम्ही? कारण की तुम्हाला 9 तारखेला 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे सांगण्यात आलं आहे। काय आपल्याला माहिती आहे का निवडणुकीचं बिगुल वाजणार 1-2-4 दिवसातच आपलं जवळपास 10 तारखेला किंवा 13 तारखेला आचारसंहिता लागेल असं सगळ्यातर्फे चर्चा सुरू आहे। आणि या वेळी फक्त निवडणुकीच्या तोंडावरती हे राजकीय खेळी आणि खेळली आहे का बाबा आपल्या विरोधात कोणी उमेदवार आला नाही पाहिजे, याच्यावरून आपल्याला समोरचा उमेदवार कसं बात करता येईल यासाठी हे सगळं केविलवाणी प्रकार आहे। आणि हा मला संविधानावरती विश्वास, बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान बनवलं आहे त्याच्यावरती मला 100% विश्वास आहे। हे कोर्टात कुठेही किंवा कोणत्याही त्यांनी मला नोटीस जरी पाठवलं असेल पण मी उत्तर सादर करणार, हे कुठेही टिकणार नाही। आम्ही वकिलामार्फत याचे उत्तर देणार 100%। तर हे होते जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांचे म्हणणं आहे की नोटीसद्वारे जे आम्ही वकिलामार्फत याची पूर्ण मांडणी करणार, त्यानंतर हा समस्या कधी टिकणार नाही। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।